ते तपासून घेऊ. वाटल्यास ते दिल्लीला असतील आणि आम्ही पण त्या काळात दिल्लीला असू तर एकत्र आपण बघू आणि काय त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे. चला उत्तर. अध्यक्ष महोदय, मी काही दिवसापूर्वी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याने बघितला, विधिमंडळाने त्या ठिकाणी बघितला, सर्वांनी पाहिला असेलच. राज्याच्या अशा प्रकारचे एक ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याची भाग्य मला लाभलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हा अर्थसंकल्प सादर करत असताना 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै 3 दिवसाची सर्वसाधारण चर्चा अर्थसंकल्पावर आपण त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती आणि मी मुद्दाम गेल्या 10-15 वर्षाचं रेकॉर्ड काढलं. अध्यक्ष महोदय, गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे अर्थसंकल्प सादर झालेत त्याच्यात कधी पण दोन्ही बाजूच्या सन्माननीय 70 सभासदांनी चर्चेमध्ये भाग घेतलेला आजपर्यंत कधी घडलं नाही. ते आता आपण अध्यक्ष असताना घडलेलं आहे आणि आज 70 लोकांनी, मागचं काढलं तर 55, 41, 43 अशा पद्धतीची संख्या असायची, पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला. याचा अर्थ निश्चितपणे अर्थसंकल्पावर बहुतेकांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांचं कामच आहे विरोध करणं, परंतु तरी देखील त्याच्यात त्यांनी काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीनं केला. त्यांना अजून काही त्याच्यात त्रुटी जाणवल्या त्या त्यांनी तिथं मांडल्या आणि त्याची सुरुवात विरोधी पक्षनेते विजयराव वडेट्टीवार साहेबांनी केली. शेवटी मला असंही म्हणता येईल की विजयराव आणि 69 लोक, पण रेकॉर्डवर त्यांची सगळ्यांची नावं आणणं मला योग्य वाटतं आणि म्हणून विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेता, नंतर डॉक्टर संजय कुटेजी, जयंत पाटीलजी, ऋतुजा लटकेताई, रवी राणाजी, रोहित पवार, प्रताप अडसूळ, पृथ्वीराज बाबा चव्हाण, योगेशजी कदम, सुनीलजी प्रभू, शेखरजी निकम, मंजुळाताई गावित, जितेंद्रजी आव्हाड, गीताताई जैन, किरण लामटेजी, अमीन पटेलजी, सिद्धार्थ शिरोळजी, अबू आझमीजी, बाळासाहेब आजबेजी, विक्रमसिंह सावंतजी, कैलास पाटीलजी, अशोक पवारजी, विश्वजित कदमजी, भीमराव तापकीरजी, नितीन राऊतजी, भारतीताई लवेकर, अनिल देशमुखजी, किशोर जोरगेवारजी, सुरेश वरपुडकरजी, महेश लांडगेजी, दिलीप बनकरजी, राजेश एकडेजी, रमेश कोरगावकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मनीषाताई चौधरी. आपण पाहतोय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अजित पवारांनी आता ते उत्तर देत आहेत. विरोध करणं हे विरोधकांचं काम आहे, मात्र गेल्या 15 वर्षामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा झालेली आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या चर्चेवर दोन्ही बाजूंनी 70 सदस्यांनी भाग घेतला आणि त्या संदर्भातली माहिती अजित पवार हे सध्या विधानसभेमध्ये देत आहेत.